ऊस बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणीची कामे सुरू असून ऊसतोड कामगारांना ऊस तोडणीच्या मजुरीत 50% वाढ करण्याची मागणी केली जाते। मागणी मान्य न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार कोयता खाली ठेवतील असं ऊसतोड कामगारांचे नेते बाळासाहेब सानप यांच्याकडून सांगण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्याचा सूत्रधार अंबादास मानकापे यांनी अनेक महिलांच्या नावावर स्वतःच्या संस्थांसाठी कर्ज उचलल्याचे लेखापरीक्षणात समोर आलं। विशेष म्हणजे मानकापेने स्वतःच्या संस्थांसाठी हे विनातारण कर्ज उचलून ठेवीदारांचे नुकसान केले आहे। या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात मानकापेसह 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। तिसरा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडून वर्ग केला आहे। आंतरजातीय विवाह केल्याचा दाखला सरकारने द्यावा अशी मागणी जालन्यातील अंबडच्या भोकरवाडी येथील नंदा महादेव चव्हाण यांनी केली। आंतरजातीय विवाह केल्यानंतर दाखला आणि लाभ मिळतो, तो लाभ आणि अनुदान आम्हाला मिळण्यात यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। नंदा या विदर्भातील आहे। त्यांचे 25 वर्षांपूर्वी मराठवाड्यातील महादेव चव्हाण यांच्याशी लग्न झाले होते। नंदा यांना कुणबीच्या सर्व सवलती दिल्या जातात, मात्र त्यांच्या मुलांना कुणबीच्या सवलती दिल्या जात नसल्याने त्यांनी ही मागणी केली आहे। धुळे शहरासह जिल्ह्याभरात वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर पाहायला मिळतोय। सध्या 3-4 दिवसांपासून थंडीचा पारा कमी प्रमाणात असून ग्रामीण भागात या पडणाऱ्या थंडीमुळे घराबाहेर देखील ग्रामस्थ पडू शकत नाहीत। बाहेर पडलेले नागरिक आता उबदार कपडे घालून बाहेर पडलेले पाहायला मिळतात। दहशतवाद विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नवी मुंबईतील कामोठे विभागात वास्तव्य करणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। या दोन्ही बांगलादेशी नागरिकांची नावे आता समोर येतात। दोघेही बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करत होते। पोलिसांनी दोन्ही बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। मोटरसायकल चोरी करणाऱ्या त्रिकुटास नारपोली पोलिसांनी अटक करून 6 मोटरसायकल हस्तगत केलेत। चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून 6 गुन्ह्यांमध्ये 1,55,000 रुपये किमतीच्या एकूण 6 मोटरसायकल हस्तगत केल्यात। नारपोली पोलिसांना या संदर्भात यश आलंय। तळीरामांसाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे। 3 दिवस मद्य विक्रीची दुकाने पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत। येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला मद्य विक्री करण्यास मुभा असेल। सकाळी 10 ते पहाटे 5 पर्यंत दारूची दुकाने खुली राहणार आहेत। गेल्या 4 ते 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। आमदार संग्राम जगताप, खासदार सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री पाटील तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले। अकोला जिल्ह्यात जनावरं चोरी करणाऱ्या टोळीतील 10 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। या टोळीने जनावरं चोरी करून जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत या टोळीने आतापर्यंत 16 ठिकाणी जनावरं चोरी केल्याची कबुली दिली आहे। या आरोपींकडून चोरीत वापरण्यात आलेल्या गाड्यांसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गोंदिया खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 25,700 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर 53,296 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 43 कोटी 34 लाख रुपयांची मागणी केली। या संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलाय। जळगावात 24 डिसेंबर रोजी हिंदू धर्म जागृती सभेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर
हिंदुत्ववादी संघटनांतर्फे मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले। उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात यावा, हलालाच्या वस्तूवर बंदी घालण्यात यावी या मुद्द्यांवर जळगाव हिंदू धर्म जागृती सभा गाजणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समिती संघटक प्रशांत जुवेकर यांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात झाली। गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम प्रभाग कार्यालयाकडून अंधेरी पश्चिमेकडील पदपथावरील दुकानांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत महापालिकेकडून जयप्रकाश रोडवरील 100 पेक्षा अधिक दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आला। नागरिकांनी पालिकेच्या या कारवाईचे स्वागत केले असून कारवाईनंतर नागरिक पदपथावरून मोकळेपणाने चालू लागल्याचे पाहायला मिळाले। अंधेरीत 3 दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे। चिल्ड्रन वेलफेअर विद्यालयाच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। 3 दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी पुढील महिनाभर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। 18 जानेवारी 2024 पर्यंत ही जमावबंदी लागू असेल। जमावबंदीच्या काळात लाऊडस्पीकर, वाद्य आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असेल। कलम 144 लागू करण्यात आल्याने 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल। जमावबंदीच्या काळात सभा तसेच आंदोलने करण्यास बंदी घालण्यात आली आहे। नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला आता गती मिळणार आहे। प्रस्तावित मार्गाच्या प्रकल्पातल्या त्रुटी दूर करत 1000 कोटींची वाढ करण्यात आली आहे। 17,889 कोटींचा सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला। पुढील 1.5 ते 2 महिन्यात मान्यता मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष लागणार आहेत। राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रत्येकी 20% तर इक्विटीमधून 60% निधी उपलब्ध होणार आहे। पुणे महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुठा नदी प्रचंड आता घाण झाली। या नदीत ड्रेनेज आणि रुग्णालयातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालंय। तामिळनाडूमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफने आतापर्यंत 42,290 पूरग्रस्तांना वाचवलंय। हवाई दलासह इतर दलांकडून मदत कार्य सुरू आहे। वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे।